नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे गुरुवार आणि संध्याकाळची पूजा वगैरे माझी सगळी आवरून झाली आहे, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते। तर आज गुरुवार असल्यामुळे मी काय काय तयारी केलेली ते कालच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आणि आज जेवणाचा मेनू पण तुम्हाला माहिती असेल की काय आहे। तर मी सर्वात आधी फ्रीजमधनं ज्या गोष्टी मला लागणार होत्या जेवणासाठी बाहेरनं त्या काढून ठेवते। तर इथे मी वाल बाहेर काढून ठेवलेत फ्रीजमधनं आणि ही जी शेगडी आहे ना घेतल्यापासून मी त्याचा असा प्रॉपर म्हणजे चारही बर्नर एकाच वेळेस यूज करून असा काही यूज केला नव्हता। तर म्हटलं चला आज आपण पूर्ण जेवण करणार आहोत आणि ऐसे गुरुवार पण आहे, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते की याचे म्हणजे कशा पद्धतीने चारही बर्नर म्हणजे एकाच वेळेस आपण वापरू शकतो, की कुठलं भांडं पुढे ठेवलं पाहिजे, कुठलं मागे ठेवलं पाहिजे, कशा पद्धतीने मोठ्या गॅसवर काय ठेवलं पाहिजे। तर मी जसं जसं यूज करते तशा ज्या गोष्टी मला या शेगडीबद्दलच्या कळत जातील त्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर आजच्या ब्लॉगमधून शेअर देखील करणार आहे। तर मी विचार करत होती आजचा जो मेनू आहे तो आपला आहे वरण भात, त्याचबरोबर वालाची भाजी आहे, त्याचबरोबर आहे दुधीचा हलवा आहे आणि शेंगा करणार आहे, ज्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला रिक्वेस्ट केलेली की त्याची रेसिपी शेअर कर आणि ती रेसिपी खरंच खूप छान आहे, अगदी चटपटीत लागणारी। तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करू। तर वाल बघा मी अशा पद्धतीने जे सोलून आहे ना पाण्यामध्ये स्टोर करून ठेवते आणि तुम्ही असे जर पाण्यामध्ये स्टोर करून ठेवले तर ते हे 4-5 दिवस तर आरामात राहतात, अगदी कुठे काळे पडत नाही। तुम्ही बाहेर जेव्हा सोललेले वाल विकत घ्यायला जातात ना तेव्हा ते अगदी काळे काळे कुट्ट असतात आणि कधी कधी ना त्यांचा कलर असतात किंवा त्या पाण्याला थोडासा वास येत असतो। तर तुम्ही सोलून अशा पद्धतीने रोज त्याचं पाणी चेंज करून जर फ्रीजमध्ये स्टोर केले ना तर ते अगदी छान स्टोर होतात। शेंगा बाहेर काढून ठेवला, त्याचबरोबर खोबरं पण लागणार आहे कारण खोबऱ्याशिवाय कुठलंही जेवण इनकम्प्लीट असतं आमच्याकडे, तर खोबरं मस्ट आहे आणि चिंचेचं ना प्युरी करून घ्यायची थोडीशी, म्हणून चिंच भिजत घालणार आहे। तर चिंच आपल्याला लागणार आहे शेंगांसाठी, तर तुम्ही कोकम पण वापरू शकता किंवा कोकमाचा आघळ पण वापरू शकता। कोकमाचा आघळ असेल तर भिजत घालण्याची गरज नाही, जर कोकमचा आघळ नसेल तर कोकम पण तुम्ही भिजत घाला आणि अगदी थोड्या पाण्यात, म्हणजे हे ना मला 2दा वापरायची ही प्युरी, एकदा मॅरिनेट करताना आणि थोडीशी नंतर ग्रेव्हीसाठी, म्हणून मी एवढी चिंच भिजत घातलेली आहे। तर सर्वात आधी ना मी कुकर लावून घेणार आहे। तर मी काय करणार आहे ना, कुकर मी म्हटलं मोठ्या गॅसवर ठेवला ना तर अगदीच पटकन होईल, कारण मी थोडीशी तुरीची डाळ लावली तर त्याच्यामुळे तुरीची डाळ भिजत घातलेली नसल्यामुळे थोडासा शिजायला वेळ जास्त लागतो, म्हणून मी ना ती म्हटलं की आपण पाठीमागच्या गॅसवर ठेवू आणि कुकरमध्ये काही सारखं ढवळायचं हलवायचं वगैरे काही नसतं, त्याच्यामुळे म्हटलं तो पाठीमागच्या गॅसवर शिफ्ट करू आपण, त्याच्यामध्ये कुकर आपला पटकन लावून होईल आणि काही जास्त आपल्याला बघायची गरज लागणार नाही आणि लक्ष नाही दिलं पाठीमागच्या साईडला ना तरी चालेल, म्हणून मग मी सर्वात आधी कुकर लावून घेणार आणि तो पाठीमागच्या साईडला घेणार आहे। फ्रीजमधल्या बाकीच्या गोष्टी पण काढून घेतल्या, जसं टमॅटो आहे, मिरची आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, या सगळ्या गोष्टी होत्या। आता मी काय करणार आहे, भाताचं कुकर मी नंतर लावणार आहे, फक्त मी ना आता वरणाचं कुकर लावून घेणार आहे। आणि तुम्ही म्हणाल की डबल वेळा कुकर लावतेस, तर मला असं वाटतं की अगदी छोटा कुकर असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही आणि गॅस पण एवढा जाणार नाही। पण आता काय होतं ना, मी आत्ता सगळी जेवणाची तयारी करते आणि जेवायला बसायला मग 10 वाजतात, मग त्याच्यामुळे भात ना थोडासा थंड होऊन जातो आणि गरम गरम भात असेल ना वाफाळलेला तर खूप छान लागतो अशा सगळ्या जेवणाबरोबर, म्हणून ना मी भात थोडासा नंतर लावून घेणार आहे। आता फक्त मी वरण लावून घेणार आहे, म्हणजे वरणासाठी डाळ लावून घेणार आहे शिजायला। ते डाळ ठेवली आहे मी, त्याच्यामध्ये थोडासा टमॅटो टाकलेला आहे, त्याचबरोबर आपल्या हिरव्या ज्या मिरच्या असतात त्या टाकलेल्या आहेत। थोडंसं डाळ उतू जाऊ नये म्हणून तेल टाका, तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल। जर तुम्ही डाळ आणि पाण्याचं प्रमाण हे भांड्याच्या पावपट असेल तर तुमची डाळ अजिबात उतू जाणार नाही। अर्धा किंवा अर्ध्याच्या वरती जर टोपामध्ये जर तुमचं डाळीचं प्रमाण असेल ना तर डाळ उतू जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही भांडं असं घ्या ना की तुमची जी डाळ आहे ना ती फक्त खाली पाव भांडं असेल, म्हणजे वरचा जो पाऊन भाग आहे ना तो मोकळा असतो आणि डाळ शिजायला त्याने खूप चांगली मदत देखील होते आणि डाळ व्यवस्थित नीट शिजली जाते। तर काही या बेसिक गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यावरून नेहमी शेअर करत असते। बऱ्याच वेळा आता आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये नवीन फॅमिली मेंबर्स ॲड झालेत आणि त्यांना ना बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टींची माहिती नसते, ज्या काही गोष्टी मी आधीच्या ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर केल्या, त्याच्यामुळे या काही गोष्टी मी परत एकदा रिपीट करते। तर आता आपण करणार आहोत वालाची भाजी। तर मी विचार करत होती की कशा पद्धतीने बसेल, तर बघा या इथे हे बरोबर बसले
म्हणजे कुकरची साईज कमी असल्यामुळे कुकर व्यवस्थित तिथे बसला आणि त्याच्या पुढच्या बाजूला भाजी पण आहे. पण मी म्हटलं आता व्हिडिओ शूट करताना मला थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण बरोबर मी नीट दाखवू शकत नाहीये, त्याच्यामुळे मी ते शिफ्ट करून घेतलं. पण नाहीतर एका साईडला हे 2 एका वेळेस आरामात बसतील. तर आता वालाच्या भाजीच्या फोडणीसाठी तुम्ही राई वापरायची असेल तर राई पण वापरू शकता, पण मी राई वापरत नाहीये. मी इथे कढीपत्ता आणि कांदा वापरते. तर बऱ्याच वेळा नैवेद्याचं जेवणमध्ये कमेंट पण मला येते की कांदा खोबऱ्यात म्हणजे कांदा लसूण वगैरे वापरू नये, पण असं काही नाही, कधीतरी मी वापरते आणि कधीतरी नाही वापरत. असं प्रत्येक वेळेस मी विदाऊट कांदा खोबरं किंवा कांदा लसूण वगैरे असं वापरतेच असं नाहीये. कधीतरी वापरते, कधीतरी नाही वापरत. तो फोडणीला मी कांदा कढीपत्ता टाकलाय. आता याच्यामध्ये ना मी अख्खा एक टमॅटो घेतलाय. टमॅटो मात्र थोडासा मोठा घेतलाय, कारण भाजीला टेस्ट खूप छान देईल तो. आता हा टमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा, तर त्याच्यासाठी ना मी थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि कांदा आणि टमॅटोमध्ये जेव्हा आपण मीठ टाकतो ना भाजीमध्ये नंतर टाकण्यापेक्षा, तर ते भाजीची टेस्ट खूप छान येते. म्हणजे तुम्ही एकदा नक्की हे ट्राय करून बघा. कांदा टमॅटोमध्ये टाकलेलं मीठ आणि नंतर भाजीमध्ये भाजी शिजल्यानंतर वरून टाकलेलं मीठ, या दोन्ही भाजींपैकी कुठल्या भाजीला टेस्ट चांगली येते ना ते नक्की एकदा म्हणजे ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तर माझ्या बऱ्याचशा रेसिपीजमध्ये, बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा सगळ्याच भाज्यांमध्ये ना मी आधीच मीठ टाकून घेते. तर आता मी ना हे जे वाल होते ना ते मी ओल्या पाण्यात म्हणजे जे आपलं फ्रीजचं पाणी होतं ना ते काढून टाकलेलं आणि साध्या पाण्यात हे मी परत भिजत ठेवलेले. एका साईडला माझ्या कुकरच्या शिट्या पण झाल्या बघा. आता आपण वालाच्या भाजीसाठी जे कांदा टमॅटो ठेवलेला तो आता ऑलमोस्ट डन झालेला आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला मसाला घालायचा असेल ना तर तुम्ही याच्यामध्येच घालू शकता कांदा टमॅटोमध्ये, पण याच्यामध्ये मी वरून टाकते. कधी कधी काय होतं मसाला जळला जातो घाई गडबडीमध्ये, आणि या शेगडीची फ्लेम थोडीशी मोठी आहे, मोठा गॅस असल्यामुळे, म्हणून मी म्हटलं मसाला वगैरे जळला जाईल, टेस्ट मग खाताना थोडीशी अशी म्हणजे भाजलेली टाईप थोडीशी वेगळीच येते मसाल्याला, म्हणून मग मी ना वरून मसाला टाकते बघा. आणि तो छान लागला जातो. असं काही नाहीये की वरून टाकला तरी आणि जर तुम्ही कांदा टमॅटोमध्ये टाकला तर वेगळी टेस्ट लागते, असं काही नाहीये. तर आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची, थोडासा मसाला, आणि याच्यामध्ये थोडंसं आता आपण मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं गरम पाणी टाका, कोमट पाणी टाका, अगदी थंड पाणी टाकू नका. भाजी अगदी छान होईल शिजून आपल्याला तयार. तर आता मी ही जी भाजी आहे ना ती पाठीमागच्या गॅसवर शिफ्ट करते, कारण आता ती एवढ्यात ढवळायची नाहीये. कारण जसा असा आपला जो पावटा आहे ना, वाल आहे ना, तो शिजला जेव्हा जसा असा जातो ना तर तो लवकर जास्त कुस्करला जाईल जास्त ढवळल्यामुळे. त्याच्यामुळे कारण बटाटा पण आहे आणि वाल पण आहे, तर वाल थोडा शिजायला वेळ लागतो, म्हणून मग मी ते पाठीमागच्या साईडला शिफ्ट करून घेतले. आणि या साईडला ना मी आता दुधी जो आपण घेतलेला, मी हा ऑलमोस्ट अर्धा किलोला थोडासा कमी होता, म्हणजे आय थिंक 450 ग्राम काहीतरी हा दुधी होता, तो घेतलेला. आणि मी पूर्ण दुधी घेते बघा. आणि पूर्ण दुधीमध्ये आपल्याला नाही म्हटलं तरी 7-8 प्लेट तर आरामात दुधी हलवा जो असतो ना, म्हणजे आपण एक छोटीशी प्लेट जी घेतो हॉटेलमध्ये गेल्यावर खायला ना, तेवढ्या 7-8 प्लेट तर आरामात होतील छोट्या छोट्या. तर आता या दुधीमध्ये भरपूर पाणी असतं, तर मग ते हलवा जेव्हा आपण करायला जाऊ ना तेव्हा खूप पाणी होतं, आटवायला बराचसा जास्तीचा वेळ लागतो, म्हणून मी ह्याच्यातलं सगळं पाणी पिळून घेते. म्हणजे जेवढं पाणी आपल्याला काढता येईल ना तेवढं पाणी काढून घ्यायचं, कारण नंतर याचा कलर आहे ना थोडा काळपट होत जातो. त्याच्यामुळे लवकर जेवढं लवकर किसून घेतला येईल, जेवढ्या लवकर ते पाणी पिळून नंतर लगेच फोडणीला टाकता येईल ना तेवढं लगेच करून घ्यायचं, कारण याचा कलर चेंज झाला ना की मग आपल्या दुधीच्या हलव्याला पण पाहिजे तसा तो कलर येणार नाही. गेल्या वेळेस मी एकदा ट्राय करताना एकदा ग्रीन कलर ना म्हणजे ग्रीन कलर का येत नाही याला, असा लाईट असा ग्रीन कलर, म्हणून मी याचा फूड कलर वापरलेला आणि तो ना टेस्टला तर झालेला पण कलर त्याचा अगदी एकदम काही वेगळाच आलेला. तर ज्यांनी माझा जुना व्हिडिओ तो बघितला असेल त्यांना नक्की माहिती असेल, किंवा त्यांना आता मी जेव्हा बोलते ना तेव्हा त्यांना नक्की आठवलं असेल. तर आता इथे माझी भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे, पण तिखट आणि गोड पदार्थ थोडंसं म्हटलं तिखटाचं जर गोड पदार्थामध्ये उडालं तर, कारण आपण ते दुधाचं करणार आहोत, म्हणून मग मी ही जी भाजी आहे ना ती थोडीशी दुसऱ्या साईडला शिफ्ट करून घेणार आहे. तर ओलं खोबरं मी टाकलंय कारण भाजी शिजलेली आहे, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायचं, थोडंसं मिक्स करायचं, आणि खोबरं पण त्याच्यामध्ये ना छान शिजलं पाहिजे, असं वरच्यावर खोबरं राहिलं नाही पाहिजे. खाताना मग थोडंसं असं चावावं जास्त लागतं, तर ते पण थोडंसं छान शिजावं. आणि थोडंसं पाणी आहे बघा, अगदी जास्त पाणी कमी असं नाहीये, थोडं बऱ्यापैकी पाणी आहे, म्हणून मी ना ते दुसऱ्या साईडला शिफ्ट करून घेतलं. आणि आता मोठ्याच गॅसवर ना मी
दुधी हलवा फोडणीला टाकून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता आपण तूप घेणार आहोत. तर तूप पण खूप जास्त लागत नाही दुधीच्या हलव्याला, पण तरी पण मी एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे, बऱ्यापैकी टाकलेला आहे. आणि तूप छान वितळलं की आपण हा जो दुधी किसून घेतलेला ना तो सगळा दुधी आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि छान परतवून घ्यायचं. याच्यामध्ये आता आपण पाणी काढून घेतल्यामुळे ना याला काही जास्त पाणी सुटणार नाही. थोडीशी एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे वाफेबरोबर जे काही पाणी असतं ना ते सगळं पाणी निघून देखील जातं आणि जेवढं पाणी त्याला सुटायचं आहे ना ते सगळं पाणी एकदाच म्हणजे सुटतं सगळं. कारण मग जर तुम्ही असंच ठेवलं ना तर ते तुपामधली ती जी भाजण्याची जी टेस्ट असते ना ती तेवढी अशी छान येणार नाही. म्हणून छान असं ते व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची. ती जेव्हा वाफ निघून छान अशी होईल ना त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. आणि साखर जेवढी कमी टाकता येईल तेवढी तुम्ही टाका, कारण याच्यानंतर पण या ज्या हलव्याचं प्रमाण कमी होणार आहे, कारण दुधी आटला जातो त्याच्यामुळे साखर बेतानेच घ्यायची. तर इथे मी साखर घेतली आहे आणि साखरेच्या पाकामध्ये ना हा पहिला पूर्णपणे शिजवून घ्यायचा. जशी जशी साखर शिजत जाते ना तसं तसं त्याला पाणी जास्त सुटत जातं. पण तुम्ही याचा जर कलर बघितलात ना तर साखरेच्या पाकात याचा जो आपल्याला कलर यायला पाहिजे होता ना तो कलर अगदी छान आलेला आहे आणि कितीतरी पाणी सुटलेलं आहे. म्हणून ना याच्यामध्ये ना साखरेच्याच पाकामध्ये तो जेवढा जास्त आपल्याला शिजवता येईल ना, म्हणजे ऑलमोस्ट 50% तरी तुम्ही ना या साखरेच्या पाकात तो शिजवून घ्या. आणि नंतर तुम्हाला याच्यामध्ये जे काही दूध टाकायचं आहे, तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही मावा वगैरे टाकायचा असेल ते तुम्ही नंतर टाकला तरी चालेल, पण मी याच्यामध्ये मावा वगैरे काही टाकणार नाही. मी अर्धा वाटी दूध टाकणार आहे. दूध पण मी खूप जास्त टाकणार नाही आहे. हा जो माझा मेजरिंग कप आहे तो पाव कपाचा आहे, म्हणून पाव कपाचे मी 2 कप टाकलेले आहेत, म्हणजे अर्धा कप मी याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे. आणि ना आता हे बारीक गॅसवर आपण छान शिजायला ठेवू एका साईडला. आणि हे काही जास्त आता सारखं सारखं बघायचं नाही आहे, म्हणून ते पण मी आता बॅक साईडला शिफ्ट करून घेते. तर मला असं वाटतं की याचा उपयोग मला खूप जास्त चांगला असा होतोय. ॲट अ टाईम वाढ बघायला लागत नाही आहे. तर आता आपण काय करणार आहोत, शेंगाचं मॅरिनेशन करून घेणार आहोत. तर मी शेंगा घेतल्या, त्याच्यामध्ये हळद टाकलं, त्याच्यामध्ये आपला जो घरचा मालवणी मसाला असतो ना तो तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही. मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर धणा पावडर, जिरा पावडर, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मसाले घ्यायचे. थोडंसं हिंग जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल. पण कालच्या व्लॉगमध्ये ज्या कमेंट आलेल्या त्याच्याप्रमाणे मी मिठाची आता एक मोठी पिशवी याच्यात मागवलेली आहे. तुम्ही जो रिव्ह्यू दिला आहे तो मला खरंच खूप म्हणजे माझ्यासाठी खूप उपयोगी आहे. तर मी त्याचंच 1 किलोचं टाटा सॉल्टचं 1 किलोचं पॅकेट मागवलेलं आहे मी आजच. तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ आपण सगळा याच्यामध्ये आता ओतणार नाही हो, कारण चिंच किंवा कोकम जेव्हा तुम्ही कुठल्या एखाद्या पदार्थात खूप आधीपासून टाकतात ना तेव्हा तो पदार्थ शिजायला जास्तीचा वेळ लागतो. कारण एखाद्या पदार्थामध्ये जर आंबटपणाचं प्रमाण जास्त असेल किंवा आंबट गोष्ट असेल ना तर ती शिजायला वेळ लागते. एखाद्या वेळेस तुम्ही दही वापरत असाल तर दही पण थोडंसं नंतरच टाकायचं, कारण मग ना आंबटपणामुळे तो पदार्थ आतमधला शिजायला वेळ जातो. म्हणून मी याच्यात ना थोडंसं या शेंगांना थोडासा ओलावा मिळावा म्हणून मी याच्यात थोडासा चिंचेचा कोळ टाकलेला, खूप जास्त टाकलेला नाही आहे. आणि काय होतं ना, तुम्ही जेव्हा याच्यात चिंचेचा कोळ टाकता आणि त्याचबरोबर मीठ असतं त्याच्याने त्याला बऱ्यापैकी पाणी सुटून जातं, त्याच्यामुळे काही वेगळं पण पाणी ॲड करायची गरज नसते याच्यामध्ये. आणि इथे दुधी हलव्याला बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे आणि दूध पण ना ते फाटलेलं आहे. तर दूध अशा वेळेस जेव्हा फाटतं ना तेव्हा तो त्याचा खवा ना आपोआपच तयार होतो, त्याच्यामुळे आपल्याला वेगळा ॲडिशनल खवा टाकायची गरज नसते. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स नाही टाकले, तर मी अजिबात काही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले नाही आहेत, कारण सचिनला ते खाताना आवडत नाही ड्रायफ्रूट्स त्याच्यामुळे मी काही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत. फक्त जे काही आहे 3च पदार्थ आहेत आपले, दूध असणारे आणि साखर, तेवढ्यानेच मी दुधी हलवा बनवलेला आहे. तर आता आपण शेंगा फोडणीला टाकून घेऊ. तर फोडणी याची छान खमंग अशी झाली पाहिजे. तेल गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये भरपूर अशी लसूण टाकायचे आणि लसूण अगदी चांगली ना भाजून घेतली पाहिजे, म्हणजे त्याचा अगदी सुगंध असा सगळीकडे सुटला पाहिजे की छान अशी खरपूस रंगावरती भाजली गेली पाहिजे. आता याच्यामध्ये फोडणीमध्ये आपण अजून टाकणार आहोत थोडीशी राई टाकणार आहोत. राई छान तडतडली की आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता छान हाताने कुस्करून घ्यायचा, थोडंसं हिंग टाकायचं आणि शेंगा या थोड्याशा गरम देखील असतात खाण्यासाठी वगैरे. तर मी फार ना ते ॲक्च्युली कमी बनवते, पण बनवते तेव्हा कधीतरी अशा पद्धतीने बनवते कधीतरी. तर आता छान फोडणी आपली तयार झालेली. तर आता आपण याच्यामध्ये या ज्या शेंगा आहेत ना त्या ओतून घ्यायच्या आणि शेंगा छान परतून घ्यायच्या. एक वाफ काढायची आणि वाफ निघाली ना म्हणजे याच्यावर मसाला छान चिटकला जातो, म्हणजे तेलामध्ये जो मसाला सुटलेला आहे ना तो छान आपल्या या ज्या शेंगांना लागला जातो आणि एक छान वेगळी अशी टेस्ट पण येते त्याला.
म्हणून आता आपण हे झाकून एक 5 मिनिटासाठी ठेवून देऊ. 5 मिनिटांनी याला छान वाफ निघाल्यानंतर शेंगा शिजण्यासाठी ना आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं. जर तुम्हाला वाफेवर शिजवायचे असतील तर तुम्ही वाफेवर पण शिजवू शकता. जर तुम्हाला वाफेवर शिजवायच्या नसतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा. पण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणारच आहे. तुम्हाला नुसत्या अशा सुक्या पाहिजे असतील ना तर थोडंसं जास्तीचं तेल वापरून तुम्ही म्हणजे या अशा शॅलो फ्राय पण करून खाऊ शकता, खूप छान लागतात. तर आता बघा मी त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि ना शेंगा आपल्या शिजायला ठेवलं. तर आता ना हल्ली मला खूप सवय लागली ना की जी वेलची पूड आहे ना ती तिथल्या तिथे मी करून वापरते. तर माझं असं झालेलं की एकदा ना मी अशाच खलबत्त्यात ती म्हणजे कुटून वापरलेली आणि त्याची टेस्ट ना खूप छान आली खिरीला. तर तेव्हापासून मी असं ठरवलं आहे ना की पूड करून नाही ठेवायची. पूड अगदीच जर करून ठेवायची असेल तर अगदी मी थोडीशी करेन, खूप जास्त करणार नाही. आणि जी अशी ही जी दरदरीत बोलतात ना थोडीशी अशी पेस्ट असते किंवा म्हणजे जसं आपण खोबऱ्याचा करतो ना दरदरीत किंवा असं थोडंसं, तशी ही जी आपण वाटली ना तर याची टेस्ट खूप छान येते. आणि खलबत्त्यामध्ये तशी पण वाटलेली ही जी वेलची आहे ना ती खूप छान येते. आणि हा माझा खलबत्ता खूप जास्त तसा काही मग वापरला पण जात नाही. आयदर वेलची किंवा थोडेफार मला जेव्हा सुके मसाले काही म्हणजे क्रश करून टाकायचे असतात, जसं माझ्याकडे कढी करायची असते, कढीला माझ्याकडे फोडणी असते ज्याच्यामध्ये बडीशेप असते, धणी असते, त्यासाठी मला मग याचा वापर होतो. मग आता खूप कमी वापरला जातो, त्याच्यामुळे मी आता ठरवलंय जेव्हा जेव्हा आपल्याकडे वेलची ची पूड लागणार आहे तेव्हा आपण तिथल्या तिथे करूया. तर आता बघा ही एक बांगडी तुम्हाला मी शेअर करते. आता मी जेव्हा हे कुटते तेव्हा ती अगदी माझ्या नजरेसमोर आली. तर ही जी बांगडी आहे ना ही मी काल जयश्री कलेक्शनमधनं घेतलेली आणि तुमच्याबरोबर शेअर करायची राहिलेली. याच्याबरोबर मी काय काय घेतलं ना ते नंतर एखाद्या ब्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि फिनिशिंग अगदी खूप छान आलं या बांगडीचं. आणि ही बांगडी आय थिंक मला 149ला 4च्या सेटमध्ये मिळाली आहे. जर तुम्ही नक्की कधी आलात ना तर नक्की तिथे व्हिजिट करा. खूप छान छान आपल्याला रिजनेबल रेटमध्ये तिथे कलेक्शन आहे. आणि जयश्री कलेक्शनच्या ना आता 3 ब्रांच तिथे ओपन झाले आहेत. पहिली तर 1 होती, पण आता या 6 महिन्यामध्ये तिथे 3 ब्रांच ओपन झालेले आहेत आणि तिन्हीकडे अगदी वेगवेगळी व्हरायटी आहे. तर आता ऑलमोस्ट आपला दुधीचा हलवा शिजत आलेला आहे. आता याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते आणि तो थोडासा आटायला ठेवून देणार आहे आणि आपला छान असा दुधीचा हलवा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण दुधीचा हलवा खवा न वापरता किंवा वेगळ्या कुठलाही पदार्थ न वापरता तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीने नक्की करून बघा. याच्यामध्ये खवा टाकण्याची अजिबात गरज नसते, कारण आपण खवा आणण्याला पण परत वेगळे पैसे घेतो आणि मग ते खवा आणायचा आणि खवा तेवढा असा चांगला मिळेल की नाही ते पण माहिती नसतो बाहेर. किंवा मग तुम्ही दुधाचंच दूध फाडून घराच्या घरी खवा करू शकता आणि मग तो तुमच्या म्हणजे या ज्या रेसिपीमध्ये तुम्ही वापरू शकता. तर आता या बघा ना शेंगा एवढ्या खूप टेम्पटिंग दिसत आहेत, तोंडाला पाणी सुटेल. तर आता याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं टाकलं कारण आमच्याकडे खोबरं बऱ्यापैकी सगळ्याच पदार्थामध्ये वापरलं जातं. तर मी खोबरं टाकलं आणि शेंगा शिजल्यात. आता शेंगा शिजून झाल्या म्हणून मी वरती जो चिंचेचा कोळ राहिलेला तो याच्यामध्ये ओतून घेतलाय आणि वरून छान अशी कोथिंबीर टाकायची आणि 1-2 मिनिटासाठी हे मिक्स करून थोडंसं शिजायला ठेवायचं. आणि हे थोडंसं असंच ठेवायचं कारण नंतर आहे ना ते थोडंसं जसं वेळ जातो किंवा जसं सुकत जातं ना तसं ते थोडंसं आटलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं असंच ठेवा आणि अगदी काही हे पातळ होत नाही. अगदी तिथल्या तिथे तुम्हाला थोडीशी चटणी आणि थोडीशी म्हणजे थोडंसं असंच याचं प्रमाण मिळेल आणि ते खाताना खूप छान लागेल. अगदी ड्राय केली ना तर तेवढी त्याची टेस्ट कळणार नाही. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आज बऱ्याच दिवसांनी तुमच्याबरोबर पूर्ण असा रेसिपीचा ब्लॉग मी शेअर केला. म्हणजे बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच महिने झालेत मी असा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर नव्हता केला. म्हणजे वरण भात भाजी जे काही मी गुरुवारचं वगैरे करते बऱ्याच महिन्यानंतर आपला हा व्हिडिओ झालाय. मला पण शूट करताना खूप छान आली, म्हणजे मजा आली आणि तुम्हाला पण बघून खूप आवडेल. आणि हा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थोड्याशा युनिक पद्धतीची शेंगांची रेसिपी आहे जी मला तर खूप आवडते आणि आशा करते तुम्हाला पण ती नक्की आवडेल. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.